नमस्कार, माझं नाव महेश परशुराम पाटील. हा कन्हैया बैल माझा. घाटावर म्हणू आपण तिथे छकडी शर्यतीत छोटा लक्ष आणि मोठा लक्ष ही अपराजित जोडी होती. म्हणजे कोण आसपास बी येत नव्हतं आणि त्यांना हरवण्यात भीम पराक्रम कन्हैयानं केला. लगेच जोड होते आणि 8 काढली. मी त्यांना जोड झालो आणि ती गाडी मला कन्हैयाने मारली ना. ते जो मी शब्द त्यांना बोलवलं तो शब्दाला माझा यश दिला त्यांनी. कन्हैया आणि कोण होतं त्यावेळेस? कन्हैया माणक्या होता. बरं, मी प्रस्तावनेतच सांगितलं मध्ये बोललो की असा बैल होणे नाही. म्हणजे मला नाही वाटत तुम्हाला बी कधी असा बैल भेटेल. ह्या शरीराचा महाराष्ट्रात असा बैलच झाला नाहीच भेटणार. कशामुळं असं म्हणजे का उपजतच आहे काय? प्रतिस्पर्धी हा विरोधक झाले का तो वाटायला लागले? काय सांगाल ही मानसिकतेविषयी काय सांगाल? पण का थांबवायचं? म्हणजे बैलाला त्रास होतोय माहितीये, पण कसं असतं आपला बैल एवढा नामांकित असतो, सगळे प्रसिद्धी होत असते, तर तो हव्यास की बैल पाळला पाहिजे हे ह्यापासून कसं तुम्ही रोखतो? 11 लाखाला बैल घेतला मी आणि त्यांना 15 लाखाला नाही दिला, मला 11 लाखाला बैल. मग तोच माझ्या काळजाला कुठंतरी काय माझ्या दुखलं असं का आपला वडील जात्या वेळेस पण त्यांच्या याच्यात जर शर्यती आहेत तर मी तेव्हा नक्की निर्णय घेतला की नाही, मला बैलगाडी शर्यत हा माझ्या वडिलांसाठी मला चालू ठेवायचा ना. मी तो त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल, मी माझ्या आयुष्यभर माझी शर्यती त्यांच्यासाठी मी चालू ठेवेल. नाही तर हा नाद मी बंद केलेला. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार, माझं नाव महेश परशुराम पाटील. हा कन्हैया बैल माझा. हा इथं मुंबईला पळते वेळेस त्याचं नियोजन महेश मोकल हे करायचे आणि कधी घाटावर गेल्यानंतर ह्याचं नियोजन अक्षय घोरपडे हे करायचे. त्याच्या मार्गदर्शनाखालीच बैल घाटावर पळायचा. तर ह्या पलीकडच्या गोष्टी आपण पुढे बोलूया. नमस्कार मंडळी. असा बैल की ज्या बैलानं अक्षरशः महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला पण माध्यमासमोर कधी आला नाही, मुलाखत कधी दिली नाही. तो बैल एवढा पळून सुद्धा म्हणजे आपण म्हणू प्रसिद्धीपासून नेहमी लांब राहणारा बैल, पण अनेक विक्रम करणारा बैल. असा बैल तुम्ही पाहू शकताल. माझ्यासोबत आहे कन्हैया आणि त्याचे मालक महेश पाटील. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम किती वर्षात झालाय कन्हैया? आता साधारण 15-16 वर्षाचा झाला तो. 15-16 वर्षाचा. बरं, कुठली खरेदी आहे ही सेट? हा जालन्यावरून घेतलेला, आंबळ गावातून मी. होय, कधी घेतलेला? म्हणजे ज्यावेळेस वय त्याचं किती होतं? त्यावेळेस वय असेल ना तरी 5 वर्षाचा असेल. होय. हा बैल बालखच्ची आहे का हो? बालखर्चे. होय. ज्यावेळेस बैल घेतला त्यावेळेसच पळायचा का इकडं आल्यानंतर तुम्ही शिकवण दिली? नाही ना, त्यावेळेसच पळायचा. होय. बरं, तुम्ही ज्यावेळेस आणला बैल त्यावेळेस कसं ठरवलं की साईड कुठली का तिकडच त्या पद्धतीनं पळायचा? नाही ना, ज्यावेळेस आम्ही आणला इथे देवरुंगला शर्यती होत्या आमच्याकडे बिनजोडच्या. त्या आम्ही ज्या बैल आम्हाला माहिती शर्यती होत्या तर आम्ही तो बैल मागून घेतला. त्या कारण माझा एक ड्रायव्हर आहे तिथला शिवाजी म्हणून, तोच बैल माझ्या पहिल्या गाड्या हाकायचा. त्याने सांगितलं शेड असा बैल आहे, आपल्याला बैल न्यायचा. मी बोललो की ठीक आहे घेऊन ये. त्याने आणल्यानंतर इथं त्यावेळेस मास आणि मानक्या ही गाडी टॉपला पळायची, सोनारपाड्याचा मानक्या. मग ती गाडी आम्ही देवरुंगच्या ह्याच्यात पकडली आणि ती गाडी आम्ही उजवी साईड घेतली. याला आतून टाकला आणि पोपट्या नावाचा एक जालन्याचा बैल होता तो बाहेरून टाकला. ती गाडी उजव्या साईडने मारली. पण मला हे जाणायचे ज्यावेळेस आपण बैल घेतो, कारण बालखच्ची बैल शक्यतो मला वाटतं बिनजोडला असली बैल नाहीत मुंबईत, नाही चालत. तर तुम्ही कसं त्याला सिलेक्ट केलं का पळताना बघितलेलं? मी त्याचा पळ बघून त्याला सिलेक्ट केलं. वा. त्याचा जो पळ होता त्यावेळेचा एकदम आदात वासरू आणि एवढा पळ म्हणजे त्याच्या जीवाच्या पलीकडे पळाला होतो. बर, महाराष्ट्रात भरपूर मित्रांनो बैल झाली होतीली, पण ह्याचं शरीर वेगळं आहे. म्हणजे अशा शरीराचा बैल मला नाही वाटत परत होईल किंवा झालेला आहे. तर शरीराविषयी काय सांगते? ह्याचं शरीर वेगळंच आहे, म्हणजे पहिल्यापासूनच ती तुम्हाला दिसलं असेल. त्याचं शरीर बोलायला गेलं तर त्याचं शरीर घोड्यासारखं आहे. शर्यतीमध्ये बैल गेला की त्याला बोलायचा घोडा आला. कन्हैयाचं नाव कन्हैया नुसता आला तर हड्ड्यातली पब्लिक खुश व्हायची की आज कन्हैया काहीतरी करणार आहे आणि त्याचा आकर्षित म्हणजे त्याचं शरीर व्हायचा याच्यात. बरं, आता तुम्ही सांगितलं कन्हैया काहीतरी करणार आहे, काय काय केलं एकदा सांगा, त्याचे विक्रम सांगा. त्याचे विक्रम बोला तर एकच विक्रम त्याचा मोठा आहे. विक्रम तर भरपूर आहेत पण तो विक्रमच मी सांगेल. ज्यावेळेस कन्हैया मोठा लक्ष छोटा लक्ष ही गाडी पळायची, ती गाडी खेळण्यासाठी आम्ही बिंजोडला
वरती घाटावरती गेलेलो. हम्म, आम्ही गाडी ती पकडली. हम्म, गाडी पकडल्यानंतर आमची गाडी झाली. गाडी झाल्यानंतर हम्म, आम्ही गाडी 19-20 याच्याने हारलो. हम्म, तर ती गाडी का हारलो ते माझ्या लक्षात आलं तिथंच. हम्म. त्याच वेळेस म्हणजे ती काय शर्यत वादाची नव्हती, प्रेमाची. त्याच वेळेस मी गौतम भैयाने बोललो प्रेमात की शेट ही गाडी तुमची मुंबईला आल्यानंतर पहिला आपण मी खेळेल तुमच्याशी ना, तुमची गाडी मारेल तिथं मी. हम्म. ती गाडी ते मुंबईला आणली त्यांनी घेसरला आणल्यानंतर त्यांनी नाव दिला दोन्ही साईड. मी बोललो त्यांनी एक 8 टाकलेली बिगर काठी. तेव्हा काठी चालू होती आपल्या. तर मी त्यांना बोललो की तुम्ही खेळायला आले ओपन केला काठी द्या, मी लगेच जोड. त्यांनी 8 काढली, मी त्यांना जोड झालो आणि ती गाडी मला कन्हैयाने मारली ना. जो मी शब्द त्यांना बोललो तो शब्दाला माझ्या यश दिला त्यांनी. कन्हैया आणि कोण होतं त्यावेळेस? कन्हैयाने मानक्या होता. मित्रांनो, घाटावर म्हणू आपण जिथे छकडी शर्यतीत छोटा लक्ष आणि मोठा लक्ष ही अपराजित जोडी होती. म्हणजे कोण आसपास बी येत नव्हतं आणि त्यांना हरवण्याचा भीम पराक्रम कन्हैयानं केला. म्हणून कन्हैयाचं नाव नेहमी राहणार आणि सगळ्या गोष्टी त्या घडून आल्या. पण मला सांगा ना, ही खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. लक्षाची गाडी मारली आणि काय झालं त्यावेळेस, म्हणजे सेलिब्रेशन असेल नसेल, पण तुम्ही लक्षाबरोबर मी पळला. कुठं पळाला? लक्षावर नंतर आम्ही आपला चिंचोलीला पळालो. नंतर आम्ही घाटावर 2-3 पैरे गेले. त्यानंतर लक्ष स्वतः मी घेतला पळवायला बर कराराने. मग कन्हैयाने कन्हैया तेव्हा बाहेरून पळायला लागला, लक्ष आतून पळायला लागला. मला ह्यांचं कौतुक का वाटतंय माहितीये का मित्रांनो? छोटा लक्ष मोठा लक्ष ज्यावेळेस पळायचे, पराभव केला, तीही ग्रेटच बैल आहेत, पराभव केला कन्हैयानं, तर त्यांनी तो राग धरून किंवा परत आपण ही करू खुन्नस एक प्रकारचं धरलं नाही. त्याच्यानंतर कन्हैया लक्षाबरोबर पळला आणि त्यांनी आत्ता सांगितलं की लक्ष बी घेतला. तर एवढ्या चांगल्या पद्धतीनं बैलगाड्या व्हावेत, एवढा विरोध नसावा है ना? काय वाटतंय तुम्हाला? विरोध आता खूप वाढलाय या शर्यती क्षेत्रात. आता समजा प्रतिस्पर्धी कोणी, आज माझी का त्या आकाश राऊत बरोबर शर्यत झाली. पहिली शर्यत माझी, मी गरुड्यावेळेला आकाश राऊत बरोबर शर्यत झाली. दुसऱ्या अड्ड्यात आमचा पैरा झाला. वा. त्याला मी आकाश राऊतचा फोन आला, शेठ आपल्याकडे ठीक आहे बोलू, आपले पैरे पण होतील, शर्यती पण होतील. सगळ्यांनी जर हा विचार करून शर्यती केल्या, शर्यती क्षेत्रामध्ये भांडणं होणारच नाही कोणाची. सगळ्या प्रेमानेच शर्यती होतील. पण आता जेव्हा बैलगाड्याची शर्यत बंदी उठली तेव्हापासून थोडं म्हणजे प्रतिस्पर्धी ठीक आहे, पण एक प्रतिस्पर्धी हा विरोधक झाले का तो वाटायला लागले. काय सांगाल हे मानसिकतेविषयी, काय सांगाल? आत्ताच्या याच्यामध्ये परिस्थिती आता अशी झाली, पहिल्याचे छकडेवाले होते म्हणजे जुन्या, मी जेव्हा पण ओळखते तेव्हा ते एकदम जाणकार होते. आता जी शर्यतीच्या याच्यात सगळी यंग पिढी आली ते एकदम नवीन रक्ताचे, नवीन जोशाचे आले. त्याच्यामुळे कुठेतरी काहीतरी घोषणाबाजी करणार, त्याच्यामुळे वादाचे ठिंग्या उडत जातात. बर. आणि इंटरेस्टिंग सांगताय की म्हणजे ही असं नाही झालं पाहिजे, पण ती रोखायचं कसं? म्हणजे आता काय सांगाल? कारण ही झाली समस्या की थोडं तरुण पिढी आल्यामुळं तो ॲग्रेसिव्हपणा आलेला आहे, पण हे रोखायचं कसं? तुम्ही जवळजवळ अतिशय जुने बैलगाडी जुने मालक आहात, तर हे रोखायचं कसं? रोखण्यासाठी त्या नवीन पिढीने जे जुनी माणसं त्यांचा आदर्श घ्यायला हवाय. आणि आताचं जे आमची महाराष्ट्र याची ठाणे जिल्हा रायगड जिल्ह्याची कमिटी बनलेली आहे, संदीप दादा माले असतील आमचे, अभि पवार, आकाश राऊत, ही चांगली कमिटी. त्यांनी ते म्हणजे जे यंग पिढी जे वाघ आले हाती बोलणं त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. कुठंतरी त्या याला आला घालतात का बाबा शर्यती प्रेमाने करा, या वादिवाद न करता तुम्ही शर्यती करा. बर. आता पुन्हा मी कन्हैयाच्या करिअरकडे नेतो. तुम्ही सांगितलं सर्वात मोठा विजय, पण कसं त्या बैलाचं कसं झालं, म्हणजे त्याच्यानंतर कसं झालं? लक्षाला पराभूत केल्यानंतर ह्याची चर्चा महाराष्ट्रभर झाली, पण त्याच्यानंतर पुढं कसं करिअर राहिलं? लक्षाला पराभूत केल्यानंतर लक्षाने दुसऱ्याच अड्ड्यात परत आम्हाला पराभूत केलं. बर. त्यात नंतर मी दुसरा बैल आणला, एक औरंगाबाद शिंगम नावाचा बैल. ती माझी घरची जूट तयार झाली. घरची जूट त्यानंतर पावसाळा चालू झाला. पावसाळ्यामध्ये आपल्या ते शर्यती होत नव्हत्या. पावसाळ्यानंतर ते घाटावर शर्यती करत व्हायच्या. आम्ही घरची जोड आम्ही एक दिवस अगोदर घेऊन जाऊन आमची ना लक्षाची शर्यत व्हायची तिथं. सदलत लक्षाला 7 वेळा माझ्या घरची जोडने हरवलं. बर. आणि परत तुम्ही लक्ष घेऊन बी एकमेकांच्या बरोबर पळालो. वा. म्हणून तर ती बैलगाडीची सुंदरता आहे मित्रांनो. ते पहिलं घडायचं आता घडेल. आय थिंक शिकलं पाहिजे ह्यांच्याकडून की प्रतिस्पर्धी मांडलं पाहिजे बैलगाड्यात, विरोधक नाही मांडलं पाहिजे. बरं. आता मग बैल ज्यावेळेस पळत होता, बैल कुठं कुठं पळालाय हा? म्हणजे छकडी शर्यतीत मी ऐकून आहे, अजून कुठं कुठं पळाला बैल? जास्त बोलला तर जालन्यामध्ये पळाला. जालन्यामध्ये वाशिमचा एक पट आहे, नामांकित पट आहे. त्या पळात सलग 3 वर्ष 1 नंबरचा मानकरी ठरला. बरं. वाशिम मला वाटतं तोही विक्रम राहिलेला. वाशिम जिल्ह्यातील सगळ्यात मोठी स्पर्धा हसनभाई शेख आहे, नगरसेवक तिथले, ते पट भरवायचे.
तिथे एकच पल्ले, म्हणजे तिथे काय पल्ले टाईप याच्यात एका पल्ल्यातच नंबर घ्यायचा. होय. लगत 3 वर्ष नंबरला फायनलला राहिलो. तिथं कुठला गाडी प्रकार असतो? शंकरपट. शंकरपट तो सलग 3 वर्ष तिथं विजेता आहे. विजेता. वा. बर, मी असं सांगेन की हा बैल थोडा बंदिस्त सापडला, नाही तर ह्या बैलाचं अजून वेगळं काय काय असतं. 100%. होय. बर, आता महेशजी, आपण सगळी चर्चा करतोय, तुमच्याकडे एवढा प्रसिद्ध महाराष्ट्रातील बैल आहे, त्यानं अनेक विक्रम केले, पण ह्या बैलाला थांबवणं हा खूप मोठा निर्णय तुम्ही घेतला. आणि मी खरंच म्हणजे ह्यांच्याकडून काय गोष्ट शिकण्यासारखी आहे, तर कधी थांबायचं काय सांगाल तुम्ही? कारण बैल पळत होता तुमचा. 100%. कधी रिटायरमेंट तुम्ही डिक्लेअर केली ह्याची? माझा बैल 5 वर्षा अगोदर बैल रिटायरमेंट केलं. माझी एक शर्यत इथं देवरुंगला शर्यत होती, इथले कल्याणवालेच होते. त्यावेळेला बैल पडला, माझी गाडी हारली. मला माझ्या लक्षात बैल पाय काढायला लागला. माझ्या लक्षात बैलाला पायाला काहीतरी दुखा. मी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी सांगितलं की बैलाच्या पायात जरा हे झालं, तर तुम्ही बैलाला बंद कर. मी तेव्हा निर्णय घेतला, यापुढे कन्हैया कधी पळणार नाही आणि पळवायचा नाही. पण का थांबवायचं? म्हणजे बैलाला त्रास होतोय माहिती आहे, पण कसं असतं, आपला बैल एवढा नामांकित असतो, सगळे प्रसिद्धी होत असतं, तर तो हव्यास की बैल पाळला पाहिजे, ह्यापासून कसं तुम्ही रोखलं? मला कुठं वाटत होतं का ह्या बैलांनी माझं नाव केलंय. आज कन्हैया म्हणजे महेश पाटील आहे. आज तुम्ही महाराष्ट्रात याच्या MP मध्ये कुठे जा, तिथं तुम्ही कन्हैया बैलाचं नाव घ्याल, मला नाही ओळखत, कन्हैया बैलाचं नाव घेतील तेव्हा बैलाच्या मालकाचं नाव सांगतील. वा. त्या नावाने जर मला नाव रूपात आणलंय, त्याला कुठं त्याच्या कुठं पळावं म्हणून लोक जर जल्लोष करत असेल ना, त्याचा जो त्यांनी नाव कमवलं तो खाली जात असेल, तर मला ते कदापि माझ्याच्यात हे सहन करण्याची शक्ती नव्हती. म्हणून बैलाला मी बसवला आणि त्याला आता पण शाही ठाटातच ठेवलं मी. वा. दिसताय तुम्ही आत्ता डौल तसाच आहे. बैलाचं फक्त वय झालेलं आहे, फक्त तो नंबर वाढलेला आहे, पण शरीर तर तसंच आहे. आणि म्हणून मला हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो, कुठं थांबणं आणि त्यांनी थांबणं कसं जरूर आहे हे बी सांगितलं. आता आपण ज्यावेळेस कन्हैया पळत होता, तो नक्की कोणाकोणावर पळाले? पैरे कुठले झालेत त्याचे? पैरे तर सगळेच झाल्यात. आपला न्हावीचा वजीर बरोबर पैरा झाला, लक्षाबरोबर पैरा झाला, वाघेरीचा पिंट्या, आणि इथली जेवढी मुंबईची होती तेवढ्या सगळ्या मला पैरा. आणि एक तर असा बैल म्हणजे पळवला मी बैलावर, आपले अरुण ड्रायव्हर आहेत, त्यांचे वडील चिंचवलीचे, त्यांचा एक बैल असा साधा पळवत होता. त्यांनी माझ्याकडे बैल मागितला, माझा टॉपला बैल पळवत होता तेव्हा. बर. त्यांनी मागितला का मला एकदा बैल पाहिजे, तर ते माझ्या हात जोडायला आले. मी त्याला उचल लावला, हात जोडून बैल तुम्ही कधी ऐकला? त्यांना मी बैल दिला. त्यांचा बैल किती बोलतोय मी कधीच बघितला नव्हता. त्यांना बैल दिला, शरद जिंकल्यानंतर एवढे आनंदित झाले. ते आज पण मला भेटले तरी माझे हात घेतील आणि त्यांच्या कपाळाला लावतील. वा. पण तुम्ही बघत नव्हता बैल किती? नाही, का माणसा शब्दाचा मान, वय आपल्या वडिलांचा मान, माणूस जर आपल्याकडनं बैल मागतो ना, हा बैल माझा आज पळतो उद्या पळणार नाही, पण त्यांचे शब्द जर मी तोडले असते तर ते आज जो त्यांच्याकडनं मला मान भेटतो तो मला भेटला नसता ना. पण म्हणजे तुम्हाला दिसत असेल ना, पण ते आजकाल दिसत नाही ना. जोपर्यंत बैल पळत नाही तोपर्यंत पायरा फिक्स नाही. कसं काय करायचं मग? आता नक्कीच मला पण ते भोगावं लागले ना. बर. आता मी गरुडे आणला, गरुड्याला मला कोणी पैराच देत नव्हता इथे. बर. मी सगळ्यांना फोन केला की मला बैल पळून घ्यायचा आहे. सगळे हा देतो जोपर्यंत आपल्या बैलाचं पळ नाही मग तोपर्यंत आपला पैरा कोणी देणार नाही. मग अंजीरवाल्यांनी मला, उंबारलीवाल्यांचा मी बैल घेतला, त्यांनी मला बैल दिला का बैल आम्हाला हाकलून घ्यायचा होता. बर. त्यांनी बैल दिला, त्यांच्याबरोबर आमची शर्यत आम्ही नाव चुकीच्या याच्याने फिरला, कारण त्यांचा बैल त्यांच्या नावाने पहिला पळालेला होता, आमच्या नावाने आम्ही फिरवत नव्हतो. तर माझा पुतण्याने फिरवलं, त्याला काही समजलं नाही. फिरल्यानंतर मग आम्हाला समोरच्याने आत टाकली की तुमचा बैल जमणार नाही. मग तिथं अंजीर बैल होता त्याच फाटीमध्ये, त्यांना मी ते अनिल शेठ शिलगावचे होते, त्यांना सांगितलं शेठ बैल, त्याने एका क्षणात मला बैल दिला आणि ती गाडी आम्ही त्या फाटीत ह्याच्यात पळवली आणि बैल टॉपला पळवलं. त्याच क्षणी मी बैल विकत घेतलेलो. पण मला ही प्रामुख्यानं जाणवते, तुमच्या दावणीला हिंद केसरी मोठा बैल असला पण तो ज्या वेळेस पळतोय तोपर्यंतच मान, परत म्हणजे अवघड होते पैऱ्याचं. 100% तसंच आहे. जेव्हा बैल पळतो तेव्हा त्या माणसाला इज्जत आहे. नाही तर कोण महेश पाटील कोणी विचारलं जात नाही. जे टॉपला असतात त्याचा बैल पळतो त्यालाच नावात नेतात रूप. बैलाचं आत्ता कसं चालू आहे? आत्ता आपण प्रेझेंटकडे नेऊ, कशा पद्धतीनं बैल म्हणजे तुम्ही चांगला ठेवलेला आहे बैल, तर त्याचं कसं शेड्यूल असतं कन्हैयाचं शेड्यूल? आता एक माझ्या इथला आमचा भाचा आहे, म्हणजे आमच्या गावचा भाचा आहे, त्याचा एवढा जीव आहे. त्याचा आत्ता पण मला फोन आला, काल रात्री तुमच्या समोरच फोन आलेला, आता पण फोन आला, मामा बैल कधी येईल इथे. सगळ्यात तोच बघतो आता पूर्ण त्याचा तोच, काय असेल तर मला फोन करतो. असं आहे. आणि कन्हैया आहे ना, मी गावात त्याला तिकडे गेला सोडून देतो,
होय. हा, गावात कुठेही कोणाच्या घरात जाईल, कोणाच्या बंगल्यात जाईल, बसेल, कोणाची झाडात तोडेल, काय त्याला कोणीच बोलणार नाही. बापरे. फक्त रात्र झाली का आम्हाला सांगतील का कन्हैया तुमचं आमच्या घराजवळ बसले, राहू देतच. बापरे. म्हणजे असं आपण जाण्या गई असते असं आपण सोडतो इकडे तिकडे, हा. तसं कणं तुम्ही सोडून देता सोडून देतो त्याला. आणि लोक प्रेमाने म्हणजे प्रेमाने त्याला. साहजिकच आहे, एवढा महाराष्ट्र गाजवलेला प्रेमच करत असणार. पण त्या बैलाला म्हणजे असं काय मारणं किंवा काय काहीच नाही, त्यांची मुलं याच्या अंगावर खेळतात. हा. एक तर प्रकार माझा, मी जिथं गोटा होता माझा पहिला, हा. मग तिथं एक फॅमिली राहत होती, तिच्या म्हणजे एक दोन वर्षाचा मुलगा होता. हा. त्याची आई म्हणजे त्याच्यात काय ते भांडण होऊन तो मुलगा त्याच्या आजीबरोबर होता. बर. तो मुलगा म्हणजे असं घरात आई गेल्या, मग त्याची आजी रोज बैलाजवळ घेऊन यायची. तो मुलाला बैलाजवळ सोडून जायची ती. हा. तो मुलगा त्या बैलाच्या अंगावर खेळायचा. मग तो 2-3 वर्ष हा बैलाच्या अंगावर खेळून वाढला. वा. मग त्याला कधी आईची जाणवली नाही बैलाच्या मुळे. एवढा प्रेमळ एवढा बैल आहे, म्हणजे आपण म्हणू देवगुणी बैल. देवगुणी बैल. पण आता तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा मुद्दा आहे, ज्यावेळेस बैल पळतो, ज्यावेळेस प्रसिद्धी असते, बक्षिसं घेतो, त्यावेळेस सगळी सांभाळतात, पण त्याच्या वाईट काळात सांभाळणं खूप महत्वाचं आहे. तर कसं तुम्ही बघताय, म्हणजे तो काळ कसा आहे? कारण प्रसिद्धीच्या ज्यावेळेस आपण पूर्ण त्या झोनमध्ये असतो, त्यावेळेस आपण त्या पद्धतीनं सांभाळ करतो, माया करतो, पण जो पडता काळ आहे त्यात काय सांगाल? कशा पद्धतीनं करावं? तुम्ही सांभाळताय चांगला बैल म्हणून प्रश्न. ज्या बैलाने आपल्याला नावावर रूपात आणलंय, म्हणजे जेव्हा तो पळत होता त्याला खायला घालायचं, पळायचा बंद झाला, जर त्याला काय करा त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, ती चुकीची गोष्ट आहे. मी असू नये तर कोणी पण असू दे, ज्या बैलाने नाव केलंय त्याला तुम्ही शेवटपर्यंत त्याला तसाच जपासा. म्हणजे आज दुसऱ्या शर्तीचा बैल त्याच्याकडे लक्ष घालायचं नाही, याच्याकडे लक्ष घालायचं नाही, ही तर मला योग्य गोष्ट वाटत नाही. मी या बैलाला आहे याची तयारी एवढी होती, मी तयारी का कमी केली? त्याला बसण्याचा त्रास होतो. बरं. आता तुम्ही मुद्दा छेडला की बसण्याचा त्रास होतो. एखादा बैल एवढा पळाला, महाराष्ट्र गाजवला, बिनजोड शर्यती गाजवल्या, उतारवयात काय काय त्रास तुम्हाला जाणवतात कन्हैयाला? त्याचे जे मागचे पायाचे गुडघे आहेत बघा ना, पूर्ण सुजन बरोबर. आलेले, ते त्याला बसता वेळेस फोल्ड होत नाही त्याला. मी भरपूर डॉक्टरांचा सल्ला घेतला, माझे सिंग डॉक्टर आहेत, ते चांगलेच आहेत. त्यांनी मला सल्ला दिला का ह्या बैलाची याच्यावर उपचार काहीच नाही, याच्यावर पहिला उपचार जर आपण म्हणजे पहिला अगोदर पळण्या अगोदर केले असते तर झालं असतं. ते एक इंजेक्शन येतं, तो मारला असता तर ते एवढा त्रास झाला नसता, पण तो इंजेक्शन आता निघाला. मग त्यांनी मला आता सल्ला दिला का इंजेक्शन, आणि तो सोन्याच्या याच्यात पण सोन्याला पण मारता येणार नाही, सोन्याचे पण सेम हे असंच आहे. बरोबर. सोनारपाड्याचं सोन्याचं. पहिरे तर कसं तुम्ही नियोजन करायचा म्हणू, कारण काय बघायचं त्यावेळेस? साहजिकच पळत असेल, पण कशा पद्धतीनं ते व्हायचं नियोजन? कारण काय होतं, बैल आपला पळतोय पण त्यात तोला मोलाचा बैल भेटणं महत्वाचं आहे. तर कन्हैयाला त्यावेळेस कसं नियोजन करायचं? कारण पहिऱ्याचं नियोजन बोलत तो महेश मोकल म्हणजे माझा भाऊच आहे. मी त्याला सांगायचो, मला कोणाचा फोन आला तर मी कधीच याच्यामध्ये मीडिया याच्यामध्ये नो, मला फोन आला मी त्याला सांगायचो असा फोन आला, त्यांचा काय बैल आहे, काय पायऱ्याचा कसा पळतो, मग त्याचं नियोजन पूर्ण तोच करायचा पायऱ्याचा. पळवला कोणी? कुठल्या ड्रायव्हरांनी पळवला कन्हैया? शिवाजी, आपले जालन्याचा शिवाजी आहे, आणि चिवल्या ड्रायव्हर आपला माळशिरसचा अरुण ड्रायव्हर, या सगळ्यांनी बैलाला पळवलेलं आहे. मग सगळे ड्रायव्हर बसलेले आहे त्याच्यावर, असं कोण नाही ड्रायव्हर का त्यांनी कन्हैया नाही पळवलं. म्हणजे प्रसिद्ध ड्रायव्हर आणि त्या काळात प्रसिद्ध बैल ह्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर पळालेला कन्हैया, अशी ओळख आहे. अजून एक कन्हैयाचं ओळख म्हणता येईल त्याचं शरीर. मी प्रस्तावनेतच सांगितलं, मध्ये बोललो की असा बैल होणे नाही, म्हणजे मला नाही वाटत तुम्हाला बी कधी असा बैल भेटेल. ह्या शरीराचा महाराष्ट्रात असा बैलच झाला नाहीच भेटणार. कशामुळं असं, म्हणजे का उपजतच आहे काय सांगा? त्या पहिला जन्मताच तसा हा बैल, मी राजूरचा गणपती आहे, त्या गणपतीच्या दर्शनाला गेलेलो, तेव्हा तिथे एक पट होता, त्या पटात कन्हैया आलेला, छोटा वासरू होता आणि पलवायला आणलेला, तेव्हा त्या पटातच त्याला लाल आली. लाल आल्यानंतर त्यांनी त्या पळवला. मी तिथं त्या पटात गेलो, यालाच बघण्यासाठी गेलेलो. मी पटात गेलो तेव्हा ती पळवला नाही. त्यानंतर 3 महिन्यानंतर मी परत जालन्याला गेलो. जालन्याला माझे ड्रायव्हर शिवाजीची तिथं पूजा होती, त्या पूजेत असाच विषय निघाला. त्यांनी मला शेट आपण तुम्ही बघायला आलेलो तो बैल घेऊन जाऊया. तर मी याचं शरीर तेव्हा बघितलं ना, म्हणजे एकदम सळ पातळ याचा होता. मी बोललो काय पळणार याला, मी खांद्यावर घेऊन पळू का? तर तो ड्रायव्हर बोलला, शेठ माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही एकदा घ्या. बोल ठीक आहे. त्याचं कारण आजपर्यंत त्याच्या विश्वासानं मी खेळत आलेलो. मग त्याच्या विश्वासाने मी बैल उतरवला देवरुंगला आल्यानंतर टॉपची मानक्या बोलला तर 1 नंबरचा बैल होता, सोनारपाड्याचा मानक्या. आणि त्याला हरवणं बोललं तर कुठल्या बैलाचं काम नव्हतं. त्यांनी ह्या बैलांनी त्याला हरवलं. तेव्हाच मी विचार केला, मी बैल विकत घेतला. बैलाचा व्यवहार चालू असताना मी बैल मागितला XYZ, माझी किंमत मी सांगणार नाही. त्यांचा आमचा हा ना चालतं, त्या दिगंबर शेठ डायगरचे,
तो पण हा बैल घेण्यासाठी गेले तिथे. बर त्यांचा तिकडनं मला फोन आला, शेठ मी 15 लाख रुपये गणवलोय कॅश, याला सांगा बैल मला देऊन टाका. मी बोललो तुमचा पर्याय तुम्ही व्यवहार करा, मला पण बैल घ्यायचा आहे. तर त्या माणसाने त्यांना 15 लाखाला बैल न देता मला 5 लाख रुपये घाटा खाऊन मला बैल दिला. आज कोणाला पैसे नको होतो. खरेदीची किंमत त्यावेळेस हा, माझी खरेदी आता सांगतो तुम्हाला, खरेदीची किंमत 11 लाखाला बैल घेतला मी. वा. आणि त्यांना 15 लाखाला नाही दिला, मला 11 लाखाला बैल दिला. पण काहीतरी बघितलं असेल ना तुमच्या रिलेशन, म्हणजे कसं काय बघितलं आता तुम्हाला काय वाटतंय? कारण सगळ्यांना पैसे हवेत, पण एखाद्या व्यक्ती आपल्याला का कमी किमतीत देतात हा तर प्रश्न तुम्हाला नेहमीच असेल, तुम्ही विचारलं बी असेल. असं आहे की त्यांचा भाऊ विलास पवार याची पहिला दोन्ही बैल मी, म्हणजे माझं घरचं रिलेशन आहे, त्याच्याकडे दोन्ही बैल त्याची पहिला माझ्या इथंच पळायची ना. ते आमचं असं रिलेशन झालेला, त्यांचं मन कधीच कुठं मी दुखवलं नव्हता. त्यांचा तेजा नावाचा बैल होता, तेजा बैल एवढा पळत होता. आता असा बैल, आता सगळेच बोलतात महाराष्ट्राचा बैल होणार नाही, महाराष्ट्र, तुम्ही तेजाची कधीही माहिती घ्या, बैलच होता, घोडा, म्हणजे तो पण घोडाच होता. तो एवढा पळत होता, पण तो पलता पलता एक देसाईच्या अड्ड्यामध्ये पलता पलता त्याच्या पायाला क्रॅक आला. बैल 3 पायावर पळून सुद्धा बैल गाडी पुढे होती. मग शिवाजी माझा ड्रायव्हर, त्याने गाडी थांबवली, तो बैल पायातून क्रॅकला गेला. तो बैल म्हणजे आम्ही त्याला परले हॉस्पिटलला ॲडमिट पण केला. मग तिथं काही ते सुधारणा झालं नाही, बैल हे झाला तो 1-2 महिन्यानंतर. त्यानंतर हा तेजा गेल्यानंतर हा त्याच्या भावाने हा कन्हैया घेतला, मग त्याच्याकडनं मी विकत घेतला. आमचा संबंध म्हणजे त्यांनी बघितलेला ना काय आपल्या भावाबरोबर रिलेशन काय. बरोबर, म्हणजे बैलगाड्यात नातेसंबंधाला खूप महत्व आहे. आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर गोष्टी म्हणजे आपण म्हणू सोयीस्कररित्या झाल्या. पण हे नातेसंबंध टिकवायचे कसे? कारण आता खूप महत्वाचं आहे, कारण पैरे आले, देवघेव होती बैलांची, तर ते नातेसंबंध चांगलं करण्यासाठी काय काय केलं पाहिजे तरुणांनी? आता तुम्हाला एक नात्याचंच मी सांगेल, कन्हैयाची एक ओळख म्हणून सांगेल. माझा बैल जिथं गोट्यावर असायचा तिथे एक आमच्या पोलीस स्टेशनला म्हणजे नवीनच एक साहेब आलेले, म्हणजे 3 स्टार होते, मंगेश देसाई म्हणून. त्या सहज बैलाच्या गोट्याकडे बुलेट घेऊन राहून, ते नवीनच आलेले तुम्ही सांगलीमधून भिवंडीला आल्यानंतर भिवंडी ते फिरायचे, मग ते सहज असे यायचे. त्याने एक दिवस कन्हैया दिसला, तिथं कन्हैया दिसला, सहज आतमध्ये घुसले, त्यांनी बैल बघितला, बैलाला हात फिरवला. तेव्हापासून माझी त्यांची अशी दोस्ती की आम्ही दोघं भावापेक्षा आमचं जिवलग नातं झालं असं. वा वा. मित्रांनो, एक बैल काय करतो बघा, अनेक लोकांची मैत्री करतो आणि मैत्रीचं नात्यात रूपांतर करणारा बैलगाडी शर्यत हा खेळ आहे. आणि त्यात अशी बैल असतील तर ते नाते अधिक घट्ट होतात. आता मगाशी तुम्ही सांगितलं की तुम्ही एक वाक्य बोलला की कन्हैया पहिल्यांदा बघितल्यानंतर की मी त्याला खांद्यावर घेऊन पळू का? पण असं म्हणता येईल तुमचं सगळं अपेक्षांचं ओझं त्याने घेतलं आणि महाराष्ट्र गाजवला. 100%. बर, त्यांनी जे नाव त्याचं करायचं होतं त्यांनी करून दाखवलं मला. बर, तुमची आवडीची शर्यत कुठली कन्हैयाची? ती शर्यत सोडून, कारण सगळ्यांना माहिती आहे लक्षा, छोटा लक्षा एकत्र, कन्हैया, मानक्या, ती शर्यत तर आहेत, पण अजून कुठली माझी आवडीची शर्यत बोलली तर इथे खिडकालीला आम्ही नाव दिलेला, आमच्यावर माणिक पाटील वाघविल, माणिक शर्यत त्यांनी शर्यत फिरवली. मी इथलाच बैल टाकलेला आपला मुरबाडचा. त्या बैलाने याला बाहेर नेला, बाहेर गेला, गाडी गेली. आता गाडी मला तर 100% वाटली पडणारच गाडी, पण बैलाने त्याला आतमध्ये हाणून गाडी ती मारली. मग तेव्हा त्यांनी माझी मला सगळी पब्लिक बोलली का तुमच्या बैलाने तुमची आज इज्जत राखली. बर, पळताना कसा बैल होता? कारण आता खूप शांत देवगुणी बैल, म्हणजे कोणीही त्याला धरू शकतं, पण तो ज्यावेळेस अड्ड्यात जायचं, ज्यावेळेस स्पर्धेत जायचं, त्याचा कसा स्वभाव आहे? स्पर्धेत गेला त्याला बैल काढला, बैल त्याला समजा तोंडावर आपण पाणी टाकला, त्याला समजायचं बैल काढल्यानंतर त्याला काढल्यापासून 4 माणसं लागायची पकडायला. पण माझी माणसं इथलीच पोरं पकडायची, पिंकी सुनील फुलोर आहेत, विकास पाटील टेमकर, ते दोघंच पकडायचे याला. पण त्यांच्या एवढा हातावर आलेला, त्यांचे प्रत्येक अड्ड्यात त्यांचे पाय फोडायचा तो. स्पर्धेत वेगळा बैल असायचा, आता शांत असला तर अग्रेसिव्ह व्हायचा, अग्रेसिव्ह. मित्रांनो, ह्या गप्पा मारतोय, गप्पा थोडं आपण बसून मारूया. जसं सांगितलं की त्रास होतोय बैलाला, थोडं बसून गप्पा मारूया. या, आता काय माहितीये का, आपण तर बैलगाडा तुम्ही बघताय, बैलगाडा क्षेत्र मोठं झालंय, सगळ्या गोष्टी झाल्यात, पाठीमाग नामांकित बैलही आहे. तर बैलगाड्या क्षेत्रात काय काय गैरप्रकार असतात, वायदी, तर काय सांगाल तुम्ही त्याच्याविषयी? वायदी हा प्रकार तर झालाच नाही पाहिजे. मी तुम्हाला बोलतो, माझा कन्हैया एवढा पळत होता, मी सगळ्यांना बैल दिला, कोणाकडे कधी वायदी घेतली नाही. पण माझ्याकडनं, मी ज्यांच्याकडनं बैल होता त्यांनी सगळ्यांनी माझ्याकडनं वायदी घेतली. बर, माझा बैल टॉपला पळत असताना मला वायदी द्यावी लागली. किती वायदी? म्हणजे मी तर एका अड्ड्यात एक बैला 30,000ची वायदी दिली. अरे बापरे. मग काय सांगाल? कारण त्याच्यामुळे बैलगाडा क्षेत्र म्हणजे वेगळ्या
येणं चाललंय ना पूर्ण वेगळ्या मार्गावर. आजचा वायदीचा प्रकार हा तर बंदच झाला पाहिजे. सगळ्या बैल मालकाने समजून घेतला पाहिजे. कारण एखादा गरीबाचा बैल आहे तो खूप म्हणजे त्याला त्याच्या नावावर रूपात यायचा असतो, पण समोरचा बैल पळणाऱ्या बैलावर त्याला घालायचं असेल त्याला वायदी द्यावी लागते. त्या परीने तो बैल मागे कुठंतरी मागे सरायला. आता घरनिकीचा राजाचा विषय घेतो मी. बैल पळतो खूप, याच्या अगोदर बैल पळवत होता, पण तो मालक मोठ्या बैलावर घालू शकत नव्हता का त्याच्याकडनं लोक वायदी मागत होते. मग असा हा वायदीचा प्रकार बंद झाला तर गरिबांची बैल ही वरती येतील. पण कसं करायचं बंद? आता तुम्ही सांगा तुमच्याकडूनच वायदी घेतली आणि तो बी हा बैल एवढा पळत असताना मग सामान्य जे शेतकरी आहेत त्यांना तर खूप अवघड होणार की. 100% अवघड होणार. आता मला वायदी का द्यावी लागली, मी गाडी पकडलेली घाटावरती, वजीरची गाडी पकडलेली. मी तेव्हा लक्षाचा पैरा केलेला. XYZ आमची वायदी ठरलेली, पण दुसऱ्या शर्तीला बोलतो नाही आपला एकच शर्तीचं बोलणं होतं. मी ठीक आहे बोलू दुसऱ्या शर्तीचं पण घे, पण माझ्या इज्जतीचं जवळ लागलेलं तिथं मला बैल हाकावंच लागेल ना. मग तेव्हा मी समोरच्या माणसाला डबलने वायदी देऊन बैल पळून घेतला. पण त्यावेळेस गाडी काय यश भेटलं का अपयश? यश भेटलं दोन्ही शर्ती. ते महत्वाचं आहे. कारण काय काय वेळेस काय होतंय, वायदी दिली जाते, पैसे दिले जातात, पण त्या पद्धतीत यश भेटत नाही. त्यामुळं वेगळं वळण पळत लागतंय. बरोबर. कारण की वायदी दिली, कुठला तरी मालक गरीब मालक एक त्याच्या याच्यात कष्टाने करून पैसे देत वायदी दिलेले असते आणि ते त्याला कष्टाचं म्हणजे याच्यातून जर फळ भेटलं तर त्याचा आनंद अजून याच्यात होतो. आणि वायदी देऊन जर त्याचा बैल पडला तर तो कुठेतरी मागे अजून मागे खचून जातो. बरं, आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय. आता त्याच्या जोडीला अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सांगा तुम्ही, किती दिवसानं कन्हैया, पहिल्यांदा सांगा कन्हैया किती दिवसातनं पळवायचं तुम्ही? कन्हैया हप्त्यातून मी 2 वेळा पळवत होतो. अड्ड्यात गेल्यानंतर 2 पण शर्यती कधी व्हायच्या, पण हप्त्यातून 2च वेळा पळवत होतो मी. असं सारखा नाही लगत 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 कधीच पळवणार नाही. तर आता ह्याच्या जोडीला अजून एक प्रश्न की पळवणं, कन्हैयाला किती दिवसातून तुम्ही पळवायचा? मी हप्त्यातून 2 वेळा त्याला पळवायचो. हप्त्यातून 2 वेळा पळाला ना बैला हप्त्यातून 2च वेळा पळवा. मी काय कोणीही 2च वेळा पळवायला पाहिजे. कारण तो बैल आज पळाला, उद्या त्याला काय त्रास, त्याच्या पायाला दुखापत होईल, तो नाही सांगणार आपल्याला माझे पाय दुखतात का काय करतात. पण त्याला जर 2-3 दिवसाच्या आच्यावर समजलं तर आपल्याला बैल आज आपण बैल पळवला, उद्या चालता वेळेस आपल्याला समजतं बैलाला काय आपलं क्लिअर आहे का काय, कुठल्या फोर्सवर बैल आहे ते आपल्याला समजून येतो. बरं, आता असं विचार ना, तुम्ही मागाशी बोलला पैशाची किंमत करायची नसती, पण बैलगाडा क्षेत्र असं आहे की म्हणजे त्या गोष्टी तुमच्याकडं अर्थ किती आहे, पैसा किती आहे, त्याच्यावर बैलगाडी क्षेत्र खूप चालतं. तर आत्ता खूप म्हणजे पैसे आलेत बैलगाडीत, तर कसं सांगाल की हा खेळ कसा राहिलाय? काय काय वेळेस म्हटलं जातं की हा खेळ गरिबांचा राहिलाच नाही, हे किती सत्य आहे? सत्य आहे, गरिबांचा खेळ राहिलाच नाही. पण आता जी आमची ठाणे जिल्ह्याची कमिटी झाली त्या कमिटीने आमचा एक ठाम निर्णय घेतलेला आहे. कोणी किती 10 लाखावर नाव देते, 20 लाखावर नाव देते, त्याच्यावर 11,000 शर्यत कोणीही करू शकतो. म्हणजे आज साधारण गरीबी शर्यत मोठ्या माणसाची शर्यत करू शकतो. हा आमच्या कमिटीने एकदम अतिशय योग्य निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं मी कधीही स्वागत करेल. आणि ते बैलगाडीचा हिताचा निर्णय आहे आणि त्यामुळं बैलगाडी क्षेत्र एक वेगळं होईल. आता बिनजोड शर्यती आणि घाटावरच्या शर्यती मानसिकतेत काय फरक दिसतो? शर्यती वेगळ्या आहेत, बैल इकडं तिकडं पळतात, मानसिकतेत काय फरक आहे दोन्ही साईडला? आता मानसिकता कशी, घाटावरच्या शर्यती आपल्या स्पर्धेप्रमाणे असतात. ती स्पर्धा असते, त्याच्यात एवढं म्हणजे एवढं थस्सन करत नाही, म्हणजे प्रेमापोटी शर्यती होतात. ते चला गटपास केला एवढं याच्यात वाद होण्यात येणार. आमच्या मुंबईच्या शर्यती आता ज्या व्हायला लागल्या त्या ठस्सनमध्ये व्हायला लागल्या, चुरस वाढली. स्पर्धेमध्ये ना आता याच्यामध्ये आले जे एकदम यंग मुलं आले, यंग सगळे, त्यांचं रक्त गरम, ते आज जिंकल्यानंतर ते बोलणार मी आमचा वाघ आहे, आमचा हे आहे, आमचा ते, त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धेमध्ये खुन्नस वाढत जाते. बरं, तुम्ही कधी घेतली का वायदीचा? मगाचे विषय आपण काढला, पण तुम्ही घेतलेत का कधी पैसे? मी आजपर्यंत कोणाकडनं वायदी घेतली नाही. कोणीही सांगावं, या शर्यती जेव्हा मी आलो त्यापासून का कोणाकडनं मी माझा बैल पळवायचे पैसे घेतले. उलट माझा बैल कोणाला द्यायचा असेल मी स्वतः भाडा भरून पाठवायचो. बरं, तुम्ही सांगितलं बऱ्याचशा लोकांना वायदी माहीत नसतं, यांनी सांगितलं की जादा पैसे देऊन बैल घेणं त्याला वायदी म्हणायचं, आणि ती रक्कम खूप मोठी असते, लाखापर्यंत 2 लाखापर्यंत जी जाते, ह्याला वायदी म्हणायचं. बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं. पण आता मला ही सांगा ना, आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो आणि ह्या प्रश्नावर तुम्ही बोलावं की काय होते, बैल सांभाळताना म्हणजे काय इंजेक्शन दिलं जातं, इंजेक्शन पळवलं जातं, पहिल्यांदा जातं का ही सांगा मला.
असा प्रकार मी ऐकूय, मला ऐकायला येतो का बैल इंजेक्शनवर पळतो, पण इंजेक्शन मला तर योग्य नाही वाटत इंजेक्शन. आता मग जर रिटायर दुसरी बैल का नाही इंजेक्शनवर पळत? एखादा बैल सांगितलं आपण चला नाही शेट तो इंजेक्शनवर पळतो, तो असा आहे, मग अशी दुसरी पण बैल आहेत ते पण इंजेक्शनवर पळू शकतात ना. म्हणजे पण तुम्हाला हा प्रकार ऐक्यू आहे? ऐक्यू आहे. बर, पण तसं काय होत नाही म्हणजे पळणारी बैल काय एखाद्या वेळेस पळू शकते, एखाद्या दिवस पळू शकतो, दुसऱ्या वेळेस पळू शकतो. त्या सारखा इंजेक्शनवर बैल कसा पळणार? मग तुम्हाला कन्हैयासारखा बैल पाहिजे तर त्याला त्या पद्धतीनंच केलं. त्याला कधीच इंजेक्शन कुठला हेच नाही, आणि मग त्याचा आजार त्याला माहितीच नाही. फक्त त्याला आताच एका बैलाने मारलेला, त्याच्या 40 आतून 20 होते, बाहेरून 20 टाके होते. आता सांभाळाच्या बाबतीत सांगा की एखादा बैल सांभाळायचा असेल आणि पळत असेल, सांभाळ तुम्ही पहिल्यांदा कन्हैया तर सांगितलं आपण शेड्यूल असं असं आहे, पण अशी कुठली गोष्ट सांगाल त्याला खायला कशा पद्धतीनं द्यावं किंवा कशा पद्धतीनं करावं तर बैल चांगला म्हणजे आपला राहतो तब्येतीनं? कन्हैयाचा आहार असा होता, कन्हैया चारा कमी खायचा, दूध जास्त प्यायचं. रोजचा तो 20 लिटर दूध प्यायचं. गायचा दूध काढल्यानंतर त्याच्यासमोर गाय ठेवून द्यायचं मी. दूध 20 लिटर दूध प्यायचं? 20 लिटर सकाळी 10 संध्याकाळी 10. काही पाजर त्या बादली बघितली तो उड्या घालायचा. आणि त्याचा आहार असा होता, त्याला असा नॉनव्हेज कधी दिलाच नाही. अंडी वगैरे लोक बोलतात अंडी द्या, हे द्या, याचा रसा द्या, ते कधीच दिला नाही. मांसाहार हा कधी त्याला दिलाच नाही मी. काय काय लोक देतात म्हणजे तो वैयक्तिक भाग आहे आहार काय द्यावा, पण तुमचं मत काय आहे की आपण नंदी म्हणतो, नंदीला द्यावा का नाही द्यायला पाहिजे? आता त्याचा आहार थोडे येतो लोकांचा. ठीक आहे, लोक बोलतात अंडी दिल्यानंतर बैलाला हे राहतो ते राहतो. मला तर योग्य वाटत नाही. मी कधीच त्याला अंडे असा प्रकार केला नाही. बैलाचा चारा आहे त्याला ठीक आहे, तुम्ही त्याचा पहिले चारा ते कडबा वगैरे शालू वगैरे द्या, मक्याची कणस द्या, गाजर वगैरे हे द्या ना, त्याचा आहार आहे तो द्या. आत्ता बैलाचं कन्हैयाचं कसं आहे म्हणजे स्वभाव वैशिष्ट्य तसंच राहिलेलं आहे का? जसं आपण म्हणतो वयोवृद्ध होईल तसं थोडं म्हणजे आपण म्हणू लहान मुलागत होत जातं, तर कन्हैयाचा कसा? आता पण त्याचा स्वभाव तसंच आहे. जो घरी पहिला लहानपणापासून घरचा स्वभाव घरी होता तसाच स्वभाव, फक्त आता पण त्याला अड्ड्यात नेला तर तोच ॲग्रेसिव्हपणा अड्ड्यातला तो आता पण तो तसंच दाखवेल. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की बैल सांभाळणं खूप मोठं अर्थचक्र आहे, तर तुम्ही काय करता महेश शेठ? तुम्ही बैलाला ज्याला आवड असेल, ज्याचा बैलावर खरंच त्याला याचे प्रेम असेल प्राण्यावर, तोच बैल सांभाळू शकतो. दुसऱ्यांचं काम कोणी बोलेल मी बैल 10 घेईल 2, साधी गोष्ट नाही. पण तुम्ही करताय का व्यवसाय काय? कारण हा का विचारायचा मुद्दा, कारण काही वेळेस काय होतं फक्त बैल सांभाळणं, बैलगाड्याच्या रिलेटेडच सगळं करणं असं होतं, पण तुम्ही मला वाटतं व्यावसायिक सुद्धा आहात. काय कशा पद्धती तुम्ही करता काय ते पहिल्यांदा सांगा. आमचा व्यवसाय बार रेस्टॉरंट आहे, कंट्री बार आहे आणि ताडीचा दुकान. 3 आमचे म्हणजे 3 भाऊ आहेत आम्ही, तिघांचे 3 व्यवसाय आहेत आम्ही. तो व्यवसाय आम्ही सांभाळूनच सगळं करतो. नुसतं बैलगाड्या नाही? नुसतं बैलगाड्या नाही. बरं. आणि त्याच्याबरोबर येतं की नियोजन म्हणजे कसं, मागाशी बोललो आपण नियोजन अशा पद्धतीनं पाहिजे, पण नियोजन करायचं असेल समजा एका शर्यतीत आपल्याला नियोजन करायचे तर किती लोकांची टीम बसते तुमची नियोजनाला? आमचा एक ग्रुप आहे, गरुड्या कन्हैया ग्रुप. त्याचे अध्यक्ष आमचे सुधीर चौधरी आहेत, ते सध्या अक्कलकोटला आहेत, पालखी गेलेली पदयात्रा. महेश मोकल आहेत, धीरज मुकादम, आपला रोहन आहे. ही आमची एक टीम आहे. आम्ही सगळ्या म्हणजे चर्चा करतो का उद्याची शर्यत आहे, उद्या शर्यतीमध्ये कसं करायला पाहिजे, सगळ्यांचा सल्ला घेतो आम्ही, सगळ्यांचा ऐकतो. मग असं नाही का मीच निर्णय घेणार, सगळ्यांशी बोलून एक सगळा सल्ला मसून घेणं ना, आम्ही विचार करणार की कसं करायचं. किती लोकांची टीम आहे आमची? आहे ना 20 जणांची टीम. 20. म्हणजे कन्हैया एवढा वर्ष पळाला, एवढं नाव केलं, तर हे यश सामूहिक आहे. सामूहिक एका कोणाचा. ज्यावेळेस बैल पळतो म्हणजे कन्हैयाचा थोडं कन्हैयाकडे नेतो तुम्हाला, ज्यावेळेस तो काळ आठवला तर त्या काळातली कुठली गोष्ट तुम्हाला अजून आठवते की नाही तो काळ आत्ता असता तर कन्हैयाचा वेगळा असतं? तो काळ म्हणजे तो जालन्याचा जेव्हा पट व्हायचे, जालन्याचे पट म्हणजे मोठे पट व्हायचे, ते पट जेव्हा व्हायचे तेव्हा बंदीमध्येच व्हायचे पट. आणि तेव्हा टॉप कन्हैया जिथं गेला, कन्हैया 100% नंबर घ्यायचा. मग तिथं असा प्रकार होता का आपण समजा पहिरे तिथंच व्हायचे, समोरचा माणूस आला त्याने आपल्या हातात जर त्याची बैलाची रस्सी दिली का आपल्याला त्याच्याबरोबर बैल पळवायला लागायचा. एकदा त्या बैलाची आपल्या हातात रस्सी आली का आपली भागर त्याच्याबरोबर व्हायची. मग कन्हैया असा बैल होता का त्याला टॉपचीच बैल यायची विचारायला. मग तिथं कन्हैया हा नंबर घेणार सगळ्यांच माहिती, कन्हैया गेला तिथे नंबरलाच राहायचा.
पण तो जर असा कन्या पळते वेळेस आता तेव्हाच असता तर तेव्हाचा एकदम मी ते करून ठेवला असं मीडिया सोशल मीडिया असते तर. यांनी भारी सांगितलं सोशल मीडिया असता तर कन्हैया वेगळा अजून म्हणजे सगळी महाराष्ट्रभर पोहोचला असता. आत्ता पोचलेलाच आहे पण त्या ताकदीनं पोचला नाही म्हणून आपण छोटासा प्रयत्न करतोय. ज्यावेळेस कन्हैयाकडं तुम्ही बघता बाकी बैल तुमच्याकडे आहेत तर हे जो वेगळं पण काय येतं ह्या बैलाचं म्हणजे हा बैल त्यामुळे वेगळा आहे. आपण शरीर म्हणून पळणं बघू पण अजून काय वेगळं पण अजून त्याचं हे कधी कोणाला मारणार नाही, कोणाच्या अंगावर कधी हे करणार नाही. तो उलट जाईल, आपण बसलो आपल्याला चाटत बसेल. पण त्याचा प्रेमळ स्वभाव आहे एकदम. मारणं तर त्याच्या याच्यातच नाही. आजपर्यंत त्यांनी कोणाला मारलं नाही. पण त्याचा एक स्वभाव आहे, ते लहान मुलं सुद्धा शेतावर येतील त्याच्याबरोबर खेळतील, त्यांना कधीच मारणार नाही. त्याच्याबरोबर खाली मान घालून त्याच्याबरोबर वय करून लाड करून घेणार लाड करून घेणार, लाड करून आणि लाड करणार पण पहिले. वा वा, म्हणून वेगळा आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघत असाल आता ही कन्हैया एवढा म्हणजे एवढ्या पळाला पण त्याच्याबरोबर त्याचा स्वभाव एकदम म्हणजे देवगुण आहे आणि त्यामुळेच हा बैल सगळ्यांना हवा असा वाटतो. आता ही सगळी चर्चा करतोय शेट आणि तुम्ही दिलखुलास बोलताय तर मला काय गोष्टी सांगा. बैलगाड्यात वशिलाबाजी चालती का? बैलगाड्यात वशिलाबाजी आमच्या इथं तर नाही चालत. आमच्या बिंजोडला तर वशिलाबाजी अजिबात चालत नाही. आता वरती आता लोक बोलतात वरती, पण बैल पळता वेळेस काय वशिला करणार हो? बैल पळता ठीक आहे, गाड्या सोडण्याच्या पुढे मागे होत असतील, पण जी बैल पळतच असतील त्याच्यामध्ये वशिला करणारच नाही ना. आता छोटा लक्ष मोठा लक्ष ही वशिल्याच्या पलीकडची बैल होती. आता आपण कन्हैया बघतोय, आत्ताचे बैलगाड्या बघताय, अनेक बैल प्रसिद्ध आहेत. कन्हैयाच्या जवळ जाणारा बैल कुठला वाटतो की नाही तशा पद्धतीनं हा बैल आहे, पळाला तसा आहे, असा कुठला बैल वाटतोय तुम्हाला? कन्हैयाच्या आता जे बोला तर सोनारपाड्याचा सोन्या, एक म्हणजे तो पण त्याच्या मालकाचं नाव ठेवणारा बैल आहे. जसा मालक बोलतो तसा तो करून दाखवतो. तो बैल एक आपला राहुलबाईचा मथुर, हे 2-3 बैल आहेत, ती नामांकित बैल चांगली म्हणजे त्याच्या कन्हैयाच्या बरोबरचे असे करणार आहेत. मालकाचे म्हणजे मालक जसं कसं राहुलबाई पण कसं बैलावर जीव लावतो, जसं मी कन्हैयावर लावतो तसं त्या मी बघतो नेहमी त्याच्या याच्या युट्यूबवर. तो बैलाला अख्खा दिवस बैलाच्या पाठीवर हात फिरवत असतो, सगळं करत असतो. त्या जीवा पलीकडे त्याचा प्रेम आहे बैलावर. असं सगळ्यांनी प्रेम करावं म्हणून बैल ते पळण्यातून तुम्हाला ते गिफ्ट देत असतात. तुम्हाला दिलं, राहुलबाईंना दिलं, त्याच्यानंतर जयेश शेटला दिलं, ते पळण्यातून गिफ्ट देत असतात. बरं, आपण सगळी चर्चा करतोय तर कसं आहे, बैल तर हा होणे नाही म्हणजे असा दिसायही नाही, शरीरालाही नाही आणि पळण्यातूनही नाही. ह्या एजमध्ये बैल ज्यावेळेस वयोवृद्ध झालेला आहे, आपण सगळी चर्चा केली कसा आहे, कशा पद्धतीनं आहे, पण एक अशी गोष्ट की ती गोष्ट वय झालं तरी ह्याची हल्ली नाही. म्हणजे आपण तुम्ही जवळ न बघताय तर ही गोष्ट त्याची बदलूच शकत नाही. अशी कुठली सांगाल एक गोष्ट? त्या वय झालं तरी बदललं म्हणजे त्याचा जे प्रेमळ स्वभाव आणि इथला प्रेमळ स्वभाव आणि शर्यतीतला ॲग्रेसिव्हपणा हा कधीच त्याचा बदलणार नाही. किती वय होते त्याला. तुम्हाला मी आज बैलाला नेला असं शर्यतीमध्ये, पण आजची गडबड अशी आहे, आज 26 जानेवारी, त्याच्यामुळे काही जमलं नाही ना. तुम्हाला आज पण नेला असं ना पाठीत, तुम्ही बघितलं असं की त्याचं एवढं वय झालंय पण त्याची हा जो ॲग्रेसिव्हपणा तो अजून गेला नाही. मित्रांनो, आम्ही ही मुलाखत 26 जानेवारी दिवशी घेतोय आणि मैदान असतं, तो तुम्ही बघत असाल मागं सगळी गडबड चालू आहे आणि त्या गडबडीतच मुलाखत घेतोय. तर मी ह्यांचा जास्त वेळ घेत नाही, पण जाता जाता मला सांगा, जे कन्हैया प्रेमी आहेत एखादी प्रतिक्रिया सांगा की कन्हैया प्रेमीची ही प्रतिक्रिया माझ्या आयुष्यभर लक्षात राहते, अशी कुठली आहे एक प्रतिक्रिया? कन्हैया प्रेमी आहे, ते कर्जतचा मुलगा आहे हो. आम्ही तर कन्हैयाच्या कुठल्याच म्हणजे क्लिप वगैरे ठेवल्या नव्हत्या. त्या मुलांनी सगळ्या क्लिप बनवल्या, सगळ्या एकदम व्यवस्थित हे करून आणि त्यांनी आम्हाला अपलोड केल्या त्या क्लिप. म्हणजे त्याचा खरंच त्याचा पहिला कन्हैयावर प्रेम होता, त्यांनी हे करून घेतला. आम्ही तर कुठलीच क्लिप ठेवली नाही त्याच्यापर्यंत, पण त्या माणसाने त्याच्या ठेवून त्यांनी व्यवस्थित बनवून आम्हाला पाठवून दिला. आणि हे एक गोष्ट मी नक्कीच सांगेल तुम्हाला, हा शर्यती तर मी बंद करायला घेतलेला मागच्या वर्षी. माझा बैल फंटी बैल होता. तो फंटी बैल पळत असताना पण मी विकला. आतिश पाटील चिंचपाड्याचा. का विकला तर आपल्या मागे जी पोरं असायची, अविवाद असताना ती ठीक होते, आपल्याबरोबर होते तेव्हा, म्हणजे काय एवढं प्रपंचाचं येणं, त्यांचं लग्न विवाहित झाल्यानंतर त्यांना पण कुठं त्यांचं प्रपंच होतं. त्यामुळे मी एक निर्णय घेतला का ते आपल्या धाकाने आपल्याबरोबर शर्यतीला येतात, पण त्यांचे कामधंदे नाही केले तर त्यांचे घरचे पण आपल्याला करतात. तर मी तो निर्णय घेऊन बैल विकलेला. मी माझ्या एकही मित्राला सांगितला नव्हता की माझ्या घरच्यांना सांगितलं मी बैल विकला म्हणून.
मी सांगितलं बैल असाच दिला आतिश पाटील लाखलाला, पण मी बैल विकलेला मुलात. त्या बैल विकल्यानंतर सगळे नाराज झाले, माझे वडील तर अतिशय नाराज झालेले. त्यापर्यंत मी बैल विकून नाद बंद करण्याचे मार्ग होते. त्याच याच्यामध्ये बैल माझ्या वडिलांना एक आजारपण आला. त्या आजारपणामध्ये वडील म्हणजे 2च महिन्यात म्हणजे माझे वडील एक्सपायर झाले. पण त्यावेळेस वडील जाता जाता त्यांच्या डोक्यात आणि त्यांच्या हृदयात शर्यती, बैलगाडी शर्यतीच राहिल्या. ते जाण्याच्या 2 दिवस अगोदरही एक आमच्या मावस भावाचा बैल होता, त्यांनी शर्यतीला नेलेला. माझ्या बहिणीकडनं मोबाईल घेतला, त्याला फोन लावला मावस भावाला. त्यांनी मावस भावाला विचारलं का काय झालं शर्यतीचं आपल्या, म्हणजे आपली बैल शर्यतीला नेल्यात. मग माणूस जाण्याच्या 2 दिवस अगोदर माणसाची परिस्थिती काय असेल तुम्हाला माहिती आहे. मग तोच माझ्या काळजाला कुठेतरी काय माझ्या दुखलं असं का आपला वडील जात्या वेळेस पण त्यांच्या याच्यात जर शर्यती आहेत, तर मी तेव्हा नक्की निर्णय घेतला की नाही, मला बैलगाडी शर्यत हा माझ्या वडिलांसाठी मला चालू ठेवायचा ना. मी तो त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल, मी माझ्या आयुष्यभर माझी शर्यती त्यांच्यासाठी मी चालू ठेवेल, नाही तर हा नाद मी बंद केलेला. मित्रांनो, ह्या वाक्यावरच आपण मुलाखत थांबूया. ज्यावेळेस एखादा माणूस जायला असतो त्यावेळेस मला वाटतं सगळ्यात आवडीची गोष्ट त्याला हवी असते. आणि यांचे वडील जाताना बैलगाड्यात काय होणार बैलांचं ही चौकशी करत होते. आता जिथेही कुठं असतील तर ते कन्हैयाला बघत असतील, 100% तुमच्या बाईला बघत असतील, आणि त्यांना एक असं गर्व वाटत असेल की आमचा मुलगा अजूनही तो नाद जपतोय. तुम्ही असाच नाद जपावा आणि कन्हैयासारखी बैल महाराष्ट्राला द्यावी. त्यातून एक बैलगाडी शौकीनांना एक प्रेम भेटेल, प्रेम करायला बैल भेटतील. तर तुमच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. कन्हैया त्याच डौलात उभा आहे, त्याच डौलात उभा राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एवढा वेळ दिला ह्या गडबडीत त्याबद्दल तुमचं धन्यवाद.